नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 या अनुषंगाने बघा आता मागील काही दिवसांपूर्वीच अंतिम निकाल जाहीर झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येते। काय आहे ती नेमकी अपडेट या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो, आता धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय यांच्याकडून हे परिपत्रक आपल्याला दिसून येईल। कागदपत्र पडताळणी, वेळापत्रक व सूचना। ओके, आता यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय बघा, सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या दिनांकास धर्मादाय आयुक्त कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन, सासमीरा इमारत, दुसरा मजला, सासमीरा मार्ग, वरळी, मुंबई येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे। म्हणजे ज्या तुम्हाला एक यादी दिलेली ती पण मी तुम्हाला पुढे दाखवतो। तुमच्या नावासमोर कधी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार याची डेट पण दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। ती बघून तुम्हाला कुठे जायचंय तर धर्मादाय आयुक्तालयाचं जे काही मुंबईला वरळी येथे कार्यालय तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचंय। आता काय काळजी घ्यायची लक्षात घ्या, उमेदवाराने सादर केलेल्या आवेदन पत्राची प्रत म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व त्याच्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्रे, लक्षात घ्या मूळ म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायची सोबत, तपासणीसाठी सादर करावी। पुढे तसेच उमेदवाराने नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्या। म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तर लागणारच आहेत, प्लस तुम्हाला सोबत झेरॉक्स पण न्यायचे आहे। किती झेरॉक्स न्यायचे आहेत? उमेदवारांनी सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती 2 प्रतीत सादर कराव्या। म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटची तुम्हाला 2 झेरॉक्स कॉपी घेऊन जायचे आहेत। ओके, आता बघा पुढे तुम्हाला हे नोटिफिकेशन जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये PDF टाईप करा, मी पाठवतो। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा लिस्ट दिलेली आहे, इथे तुम्हाला पोस्ट दिली लीगल असिस्टंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट पूर्ण नाव तुमचं, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी तुमची दिलेली आहे, तुम्हाला मिळालेले नॉर्मलायझेशन नुसार मार्क दिलेले आहेत, रिमार्क दिलेला आहे आणि बघा इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा एक कॉलम दिलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट। उदाहरणार्थ तुमचं नाव बघायचं, ओके, तुमच्या नावासमोर जी डेट आहे, आता यांची डेट आहे 20 एप्रिल 2026, ओके, या दिवशी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। तसंच खाली बघा, खाली सिनियर क्लर्कची पण दिलेली आहे, ओके, तुमच्या नावासमोर तुम्हाला जी तारीख दिली या शेवटच्या कॉलममध्ये त्या दिवशी तुम्हाला DV साठी मुंबईला जायचं आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।